आज आपण नॅशनल ह्युमन राईट रिफॉर्म ऑर्गनायझेशन दिल्ली या संघटनेचा पदाधिकार विस्तार केलेला आहे. त्यामध्ये इंदुमती गायकवाड मॅडम यांना जिल्हा उपाध्यक्षपद दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आयडेंटिटी लिटर झालं. त्याच्यानंतर जहीरुद्दीन काजी कमूभय यांना टीम लिडर केलेलं आहे आपण. त्यानंतर साहेबराव माघाडे संघटकपदी, दिलीप उबाळे हे उपाध्यक्ष आहेत, इम्रान भाई काजी साहेब हे शहर अध्यक्ष आहेत आणि लक्ष्मी देवकर हे सोलापूरहून आले, यांचं नवीन नियुक्ती केलेली आहे. तर ज्या ज्या लोकांच्या आयडेंटिटी आलेल्या आहेत त्यांना. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं एक अजून सांगायचं राहिलं की जे मेन माणूस मागं राहिलं ते तर हमीद भाई, त्यालाही म्हणतो प्रसिद्धी प्रमुख म्हणतो. तर अशा पद्धतीने ही आपली टीम बनलेली आहे. आणि गायकवाड मॅडम सोलापूरहून आल्यामुळं आमच्या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यामुळे त्याने आल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. दुसरी गोष्ट रेश्मा मॅडम, त्यांनाही आम्ही इथं तालुक्यावरच घेतलेलं आहे, रेश्मा खतीबाई यांच्या आडनाव. तर असे तडफदार लोक आम्ही घेतलेले आहे. यापुढे इम्रानभाई काजी यांना शहर दिल्यामुळं संपूर्ण जे काही जबाबदारी असतील किंवा काय असतील तर इम्रानभाईंनी ते स्वीकारायला असं मी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर गायकवाड मॅडम यांना आपण जिल्ह्याचं उपाध्यक्षपद दिल्यामुळं त्यांनी जबाबदारी फार मोठी दिलेली आहे मॅडम तुमच्यावर. आणि काजीबाई आपल्या टीम लिडर आहेत आणि ह्या लोकांनी सर्वांनी मिळून आपण एक चांगलं काम करायचं आहे. माझ्याकडे आता गेल्या वेळेसची भरपूर माझ्याकडे कामं आहेत, लेखी आहेत माझ्याकडं. असं काय आपण नुसतं बोलतो असं काय प्रकार नाही. पण आपल्यात एकच आहे की कुठलीही गोष्ट करत असताना मन लावून कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडत नाही. तर त्या ज्याला गरीबाला मदत करायची आहे त्याला निश्चितच आपण करू. त्यात आता तुम्ही जिल्ह्याला गेला म्हणजे तुम्ही चढत काय आमच्या गोष्टी आल्या तर तिथून घेत जावं, आम्हाला जिल्ह्याहून मदत करत जावं. तालुक्याला आहे तिथं इम्रानभाई काजी आमचे जबरदस्त व्यक्ती आहे, ते आता पुढं आपल्याला कळलंच. तर त्यांची जी टीम आहे इम्रानभाईची, ह्या सर्व टीमचे मी अत्यंत आभार मानतो. आणि काटेसाहेब जे आहेत माझ्या पहिल्या टीममध्ये आहेत, आत्ता पण आहेत. तर ह्यांचं हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ कॅशियर आता रिटायर आहेत. पहिल्या टीममध्ये क्लास 1 अधिकारी होते माझ्या, ते आता थोडं झालं परत येतील. ह्या प्रस्तावनाबद्दल मी मांडतो. ह्याच्या पुढे काय काय गोष्टी असेल तर मी सरळ करतो. सोलापूरच्या अध्यक्ष मॅडम आल्याबद्दल तुमचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि मी 2 शब्द संपवतो. बोला, तुम्ही बोला. आज या सांगोला तालुक्यामध्ये आम्ही नॅशनल ह्युमन राईट एक संघटना स्थापन केलेली आहे. या संघटनेचं महत्त्व असं आहे की ज्या गोर गरीब जनतेवर ज्या ठिकाणी शासकीय निमशासकीय अधिकारी जे अन्याय करतात, काही प्रकरणं मंजूर जरी झाली तर त्यांची प्रकरणं काही लवकर सोडत नाहीत, प्रत्येक गोष्टीला अडवणूक करते. तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांचं काम आम्ही मार्गी लावू. तसंच एकतर्फे जर एखाद्यावर कुठल्या प्रकारचा अगर पोलीस स्टेशन असो काही कुठलेही असो त्या ठिकाणी जर एकतर्फे जर अन्याय होत असेल तर आम्ही दोन्ही समाजाला किंवा दोन्ही पार्टीला योग्य निर्णय देण्याचाही प्रयत्न करणार. तसेच रात्र अहोरात्र टीम या नात्याने आज जी मला या ठिकाणी माझी नेमणूक केलेली आहे किंवा ह्युमन नॅशनल राईट ऑल इंडिया टीम लीडर म्हणून जी नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीबद्दल मी कुठल्याही कामात कसर न ठेवता कुणाच्या भीतीपोटी किंवा कुणाच्या आमिषापोटी कुणाचाही माझ्यावर दबदबा न येता आणि मी त्याला निर्भीडपणे तुमच्या संघटनेचं काम मी पूर्ण करेन हे मी वचन देतो. सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन. मानवाधिकार म्हणजे मानवाच्या हक्कावर ज्या ठिकाणी गदा येईल त्या ठिकाणी पूर्ण आमची टीम
ताकदीने उभे राहील. तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असो, राजकीय दबाव असो किंवा प्रशासन असो, त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आमची टीम उभी राहील. धन्यवाद. ओके. इम्रान भाई देऊ शब्द असू दे, या घ्या. मानवाधिकार संमेलन निवडले या कार्यक्रमात मला इन्व्हाइट केले मॅडम, पूर्ण टीमचे धन्यवाद मानते. आणि खरं तर मानवाच्या हक्कासाठी ही लढाई असते. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मानवाच्या अधिकारासाठी लढण्याचा एक अधिकार म्हणून मानवाधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःचे जे प्रॉब्लेम असतात आणि स्वतःचे जे हक्क असतात ते मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आपण बजावायचे असतात. आणि खरं अर्थानं न्याय जर मिळायचा असेल तर एकमेव असं संघटन आहे की मानवाधिकार संघटना आहे. आणि ज्या नवीन पदाधिकारी लोकांची जी निवड झाली त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. इम्रान भाई बोला, मी काही जास्त मोठी कार्यकर्त्यांना मी वंशमध्ये अगोदर काम केलेलं आहे की ही जी संघटन आहे ही चांगल्या पद्धतीचा गोरगरिबासाठी किंवा मानवतासाठी असेल ती चांगल्या पद्धतीनं तुम्ही संघटन तिथं तयार केलेलं आहे. जे गोरगरिबासाठी आणि जे काय आता जे चाललेलं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा इतरच्या कामामध्ये ना किराणा दुकान झालेलं आहे. एखाद्याचं काम जर घेऊन गेलं तर तिथं पैसे दिल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं काम होत नाही. तर आपल्याला पहिला हा धंदा बंद करायचा आहे. जे आपलं जे मानव विकास अधिकाऱ्याचं जे आहे याच्यातून आपण हे धंदा बंद करू आणि गोरगरिबासाठी नाही आपण देऊ. मला काही जास्त बोलता येत नाही, ह्याच्या पुढे आपण करू. आणि मी अशी कार्यकर्ते की धडाडीची कार्यकर्ते जिथं आणणार तर तिथं पण मग तिथं अधिकारी जरी असेल तर त्याला मी भेटणारी बाई नाही आहे. कारण मी आमच्या तालीममध्ये कुस्ती खेळलेली बाई आहे. जरी कुठलाही कार्यकर्ता असेल किंवा कुठं जरी काय अडचण असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये तर इंदुमती गायकवाड तुमच्या पाठीशी राहील आणि ठामपणाने काम करेल. माझं नाव रेश्मा खती. मी ह्याच्या अगोदर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. प्रतापसिंह मोती पाटील साहेबांची जनसेवा संघटनेमध्ये मी तालुका अध्यक्षपद म्हणून केलं आहे. मला लोकांच्या अडीअडचणी त्यांचे प्रॉब्लेम्स याविषयी अभ्यास आहे. तरी मी प्रथमतः आपले ऑर्गनायझेशनचे श्री नाईक साहेब यांचा आभार मानते की त्यांनी या पदावर घेण्यासाठी मला लायक समजलं. मला त्यांनी मोठी जिम्मेदारी दिली आणि मी माझे टीम लीडर आदरणीय कमुकाजी साहेब, आमचे तालुका अध्यक्ष चंदन शिवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझे मीडिया कोऑर्डिनेटर हमीदभाई, शहराध्यक्ष आमचे इम्रानभाई यांच्याबरोबर सगळ्यांना मिळून मिसळून काम करणार. आमच्या कामाचं पहिलं प्राधान्य असणार आहे गोरगरीब लोकांवर अन्याय जे होतोय तो अन्याय दूर करणे. जेणेकरून जसे की बरेचसे काही प्रॉब्लेम सांगोल्या शहरामध्ये आहेत. बरेचसे जसे की आता अलीकडं लोकांना रेशन धान्य देणे, त्यांना कार्ड न मिळणे, परत सांगोल्या तालुक्यामध्ये एक रुग्णालय कुटीर रुग्णालय मंजूर झालेलं आहे. ते रुग्णालयाचं काम थांबलं आहे, कशासाठी थांबलं आहे. परत त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक गोष्टीत छोटीशी छोटी कामं असू दे मोठी कामं असू दे हातात पैसा घेतल्याशिवाय कुठलाही काम गोरगरिबांचं होत नाही. त्यांना झिडकारलं जातं, त्यांच्यावर अन्याय केलं जातं, महिलांवर अन्याय होतं. परत त्याच्यानंतर जे हे आपले वारंवार शेतकऱ्यांची पिळवणूक वेळोवेळी होती. प्रत्येक ठिकाणी दर रविवारी शेतकरी आपलं गोरगरीब परिस्थितीनं जनावरे घेऊन मार्केट यार्डामध्ये विकण्यासाठी येते. त्यांचीही हप्ते वसुली, गाडी थांबवून हप्ते वसुली करणे अशा प्रकारची. परत वाळू उपसा, परत त्याच्यानंतर सांगोला शहरामध्ये होणारे 2 नंबरचे धंदे याविषयी कुणी आवाज उतरणार नाही, उठवलेला आतापर्यंत नाही. तर आम्ही आमची पूर्ण संघटना याविषयी पुढं भविष्यात काम करणार आहे आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणार आहे. मी सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून आभार मानते.
या जयश्री कांगई.